हे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपल्या अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निष्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने जेव्हा गर्भधारणा केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. यजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मळ होईन. म्हणजे मी भरपाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे. म्हणजे तू मोडलेले माझे हाडे उल्हासतील. माझ्या पापांपासून तू माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव व माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझे ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारकर्त्या देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर. म्हणजे माझे जीभ तुझे न्यायपरायणतेचा गजर करेल. माझे ओठ उघड, म्हणजे माझी मुख तुझी कीर्ती वर्णेल. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता. होमबली ही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त आत्मा मग तुला आवडतो. तुच्छ मानणार नाही. तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनीचे हित कर. यरुशलेमेचे कोट बांधून काढ. यरुशलेमेचे कोट बांधून काढ. म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ होमबली, निषेध होमबली तुला आवडतील. मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पतील. आमेन. इज़राइल जो पिछले साल का जो संडे स्कूल में मेमोरी